नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 423 ते 429. महानद्यांचे जसे ओघ समुद्रास मिळती वेगात, तसेच शिरते या मुखात चहूकडून हे जग. आयुष्याचा क्रमून मार्ग दिवस रात्रीच्या पायऱ्या चढून, सर्व प्राणी समुदाय जाती मुखात घाई घाई. डोंगर दरीने घेता पेट, उड्या मारती पतंग त्यात, तसेच हे सारे लोक पडती त्या मुख कुहरात. तापलेले जैसे लोह पाण्यास घेतसे शोषून, तसेच प्राणी जेवढे म्हणून नामशेष होती वहिवाटी सहित. परी पहा हे कैसे मुख, जरी असे हे इतुके खात, भूक जराही ना भागत, जाठराग्नी हा असाधारण. रोग्याचा उणावता ज्वर खा खा त्यास सुटते फार, भिकाऱ्यास कोणा मिळते अन्न, सुकाळ येता बसतो खात. तसेच पहा काही येथ जिभांचा ह्या लळलळाट, दिसते त्यांची लगबग, चाटण्यास ते ओष्ठ. खाण्यासाठी जे जे म्हणून असती ते ते पदार्थ, सुटले नाही मुखामधून वखवखणारी ही कशी भूक. विश्वरूपाच्या मुखांमध्ये समाविष्ट होणारे सगळे पदार्थ पाहून अर्जुन म्हणतो, महानद्यांचे ओघ जसे सगळ्या बाजूंनी समुद्राला येऊन वेगात मिसळतात, तसेच या मुखामध्ये चहूकडून हे जग मिसळलं जातंय. आयुष्याचा सगळा मार्ग कंठून, दिवस आणि रात्रीच्या पायऱ्या चढून सगळे प्राणी समुदाय जणू काही घाईघाई करून या मुखामध्ये जायला बघतायत. डोंगर दरीमध्ये जेव्हा वणवा पेटतो तेव्हा पतंग त्यात जशा उड्या मारतात, तसेच हे सगळे लोक त्या मुखकुहरामध्ये येऊन पडतायत. तापलेलं लोखंड जसं पाण्याला शोषून घेतं, तसेच जेवढे म्हणून प्राणी आहेत ते सगळ्या आपल्या वहिवाटीसहित या मुखांमध्ये नामशेष होत आहेत. पण पहा बरं हे मुख कसं आहे. इतकं काही खातंय तरीसुद्धा त्याची भूक जराही भागत नाही आहे. असा हा अत्यंत असाधारण असा जाठराग्नी म्हणायला हवा.
रोग्याचा जेव्हा ताप कमी होतो तेव्हा त्याला खाखा सुटते, किंवा एखाद्या भिकाऱ्याला सुकाळ आल्यावर अन्न मिळावं तेव्हा तो जसा खात बसेल तसंच काहीसं इथे वाटतंय. ह्या सगळ्या मुखांच्या ज्या जिभा आहेत त्या कशा लळलळाट करतायत आणि त्यांची ती लगबग पहा ओठ चाटण्यासाठी. खाण्यासाठी जे जे म्हणून आहे ते ते पदार्थ या मुखापासून सुटलेले नाही आहेत. ही कुठली बरं वखवखणारी अशी भूक. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 423 ते 429. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 430 ते 437. समुद्राचाच आता घ्यावा घोट, पर्वताचा करावा घास, घालावे काहे पूर्ण विश्व दाढे खाली. दिशा सर्व कराव्या गिळंकृत, चांदण्या खाव्या चाटून पुसून, तशी दिसतसे ही हाव सहजीच देवा. विषयांचा घेता भोग, वाढतसे भोगण्याची हाव, इंधन वाढवी अग्नीची धग, तुझी मुखे ही असती तशीच. तोंड केवढे ते विस्तृत, जिव्हाग्री दिसती त्रिलोक, तसे घालावे कवठ वडवानली. अशी तुझी रे मुखे अनेक, आणावी त्रिभुवने एवढी कुठून. तेजताप हा अनावर, वाढविली ती का अन्नाविन. बिचारे हे सारे जग, सापडले या मुख भडक्यात. जसे सापडावा हरिण वडवानलात. तारणारा हा नसे देव, विश्वरूपाचे हे अनिष्ट कर्म. जगतरूपी जलचरांस, जाळे हे काळ रूप. विश्वरूपाचे हे तेज, असे ऐसे जाळे एक. स्थावर वा जंगमास, नसे सुटका यातून. अथवा तोंडेही नसून, घरे सारी लाखेचीच. जी झाहेत झाली प्राप्त, जगतासया. असं हे विश्वरूपाचं दर्शन घेतल्यावरती अर्जुन म्हणतो
की जणू काही एकेका मुखाने अख्ख्या समुद्राचा एकच घोट घ्यावा किंवा एखाद्या मोठ्या पर्वताचा एकच घास करावा. तसंच संपूर्ण विश्व हे दाढेखाली येत आहे. सगळ्या दिशा गिळंकृत कराव्या आणि सगळ्या चांदण्या अगदी चाटून पुसून खाव्यात, अशीच ही काहीशी हाव मला दिसतीये. विषयांचा भोग घेतला तर भोगण्याची हाव वाढतच जाते. तसंच ही जी तुझी मुखं आहेत ती अग्नीची धग अजूनच इंधन बनून वाढवतायत. एक एक तोंडही केवढं विस्तृत आहे आणि जिभेच्या टोकावरती अख्खी त्रिलोक मला दिसतायत. जणू काही वडवा नलामध्ये छोटंसं कवठ टाकावं. त्यात तुझीही असंख्य मुखं. आता एवढी त्रिभुवनं कुठून बरं आणायची? तेव्हा हा मोठा तेज ताप जो आहे तो अनावर आहे आणि तो असा अन्नाविना सुद्धा वाढतच का चाललाय? सगळं बिचारं हे जग जणू काही या मुखाच्या भडक्यामध्ये सापडलंय. जसं छोटंसं घाबरलेलं हरीण वडवा नलात सापडावं. तारणारा हा देव नाहीये. विश्वरूपाचं हे अनिष्ट कर्मच मला वाटतंय. जगरूपी असलेल्या जलचरांना जसं काही हे काळं रूप जाळं टाकावं असं अख्ख्या जगावरती पसरलेलं हे काळाचं जाळं वाटतंय. विश्वरूपाचं जे हे तेज आहे ते जणू काही स्थावर आणि जंगम सगळ्याला जाळत सुटलेलं आहे. यातून आता कुणाचीच सुटका नाही. ही तोंड नसून जणू काही सगळी लाखेची घरं आहेत असं वाटतंय आणि जणू काही हे अख्खं जग त्या लाखेमध्ये जळून चाललेलं आहे. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 430 ते 437. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 533 ते 540. अनंत बलाचा तू आवेश, पराक्रम तुझे अगणित, तिन्ही काळी तू एकरूप, नमस्कार तुला सर्व देव. सर्व दूरच्या पोकळीत आकाश होतसे अवकाश, तूही असशी तसाच सर्व व्यापक. कशास सांगावे फार काय, तूच असशी हे त्रिभुवन. क्षीरसागरी जसे तरंग, तुझ्या ठाई तसे हे जग. तूच असशी हे जगद्रूप, वेगळा तू कोणी नाहीस. आला मज हा अनुभव, खरोखर. असोनी तू इतका महान, आम्हास नव्हती त्याची जाण. समजून नात्यांची सोयरीक, तशीच दिली तुझ वागणूक. अनुचित हे झाले फार, अमृताने केले सम्मार्जन. कामधेनू बदल्यात, शिंगरू घेतले लहान. परिसाचा फोडुनी खडक, वापरला पाया भरण्यास.
शेतास घातले कुंपण, तोडुनिया कल्पवृक्ष. चिंतामणी रत्नांची मिळाली खाण, वापरले ते गुरे हाकण्यास. झालास आम्हा जरी प्राप्त, स्नेही म्हणून घालवले व्यर्थ. श्रीकृष्णाचं हे रूप पाहून अर्जुन अत्यंत विस्मयकारक झालेला होता आणि तो देवाला नुसताच नमस्कार करत राहिला होता. आणि काहीतरी बोलायचं म्हणून तो देवाशी बोलतो, अनंत बलाचा तू आवेश आहेस आणि अगणित असे तुझे पराक्रम आहेत. तिन्ही काळी तू एकरूप आहेस. अरे सर्व देवा, तुला माझा नमस्कार. सर्व दूरच्या पोकळीत आकाशाच्याही पलीकडे जसं अवकाश असतं, तूही तसाच सर्व व्यापक आहेस. आता फार कशाला सांगावं, तूच हे अख्खं त्रिभुवन आहेस. क्षीरसागरामध्ये जसे तरंग असतात तसेच तुझ्या ठाई हे जगाचं रूप आहे. तू हे जगद्रूप आहेस आणि दुसरा कोणीही नाहीस ह्याचा आता मला खरोखरीच अनुभव आलेला आहे. अरे तू इतका महान, पण आम्हाला त्याची मुळीच जाणीव नव्हती. नात्यांची सोयरीक अशीच वागणूक आम्ही तुला दिली. हे फारच चुकीचं घडलं. अमृतानेच आंघोळ केल्यासारखं झालं. किंवा साक्षात कामधेनू समोर असताना आम्ही तुला शिंगरू समजलो. जणू की परिसाचा खडक फोडून घराचा पाया भरण्यासाठी वापरावा किंवा कल्पवृक्ष तोडून शेताला कुंपण घालावं. कुणाला रत्नांची खाण मिळावी ज्याच्यात चिंतामणी असावेत आणि ते वापरावेत कशासाठी, तर गुरं हाकण्यासाठी. अरे तू आम्हाला असा प्राप्त झालास, पण आम्ही मात्र तुला स्नेही म्हणून तुझं प्राप्त झालेलं जे स्वरूप आहे ते व्यर्थच घालवलं. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 533 ते 540. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 438 ते 445. अग्नी असे ऐसा अजाण, कळेन त्यास तो किती दाहक. तथापि लागते ज्याला धग, त्याचे न वाचती प्राण. तसेच कोणी तीक्ष्ण शस्त्र, कळेन त्यास ते घातक. विश्वासहीन नसते जाणीव, परी असे ते प्राणघातक. तुला जरी नसे आठव, किती तुझे रे उग्रपण. जगाचा परी होतसे नाश, मुखात या. व्यापुनी सर्व जगास, ऐसा तो आत्मा एकच. यमाप्रमाणे हारिसी प्राण, आमुचे का. जगण्याची मी सोडली आस, बोल तू ही मनातील. न ठेवता भीड भाड, खुशाल स्पष्ट. किती वाढविसी हे उग्र रूप,
आठव तुझे रे भगवंतपण, आणि नसेल ते मनात, कृपा कर तू माझ्यावर. ऐक विनवणी एक वार, वेद जाणती रे तुझ. श्रीकृष्णा तू वंदनीय, त्रैलोक्याचे तू मूळ स्थान. अर्जुन बोलला जो शूरवीर, प्रभु चरणी ठेवून मस्तक. म्हणला प्रभु रे ऐक, आता माझे. या विश्वरूपाला घाबरून अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की अरे, अग्नी असतो तो अत्यंत अजाण असतो, त्याला कळतच नाही की तो किती दाहक आहे ते. पण ज्याला धग लागते त्याचे प्राण वाचत नाहीत एवढं खरं. तसंच एखादं तीक्ष्ण शस्त्र, त्याला कळत नाही की ते किती घातक आहे. आणि विषाला तरी कुठे जाणीव असते, पण तेही प्राणघातक नसतं का? तुला जरी कळत नसलं तरी तुझं हे उग्रपण इतकं आहे की तुझ्या या मुखांमध्ये अख्ख्या जगाचा नाश होईल असं आता वाटायला लागलंय. सगळ्या जगाला व्यापून असणारा तू एक असा आत्मा आहेस, पण असं यमासारखं सगळ्यांच्या प्राणाचं हरण का करतोयस? जगण्याची आस सोडलीये मी, आणि माझ्या मनातलं मी तुझ्यासमोर बोलतोय, तेव्हा तूही कुठली भीडभाड न ठेवता खुशाल आणि स्पष्टपणे तुझ्या मनातलं बोलावंस. अरे, हे उग्ररूप किती वाढवतोयस? तुझं देवत्व तू विसरलास की काय? आणि जर जे मनात असेल तर तू कृपा कर माझ्यावर आणि माझी विनवणी एकवार ऐक. सगळे वेद तुला जाणतात. श्रीकृष्णा तू वंदनीय आहेस, त्रैलोक्याचं तू मूळ स्थान आहेस. असं शूरवीर अर्जुन प्रभुचरणांवरती मस्तक ठेवून म्हणतोय, माझं ऐक प्रभू, माझं ऐक. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 438 ते 445. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 446 ते 453. माझे होण्या समाधान, पाहण्याचे विश्वरूप. विचारले तर तू सुटलास, त्रैलोक्य संहार करीत. आहेस तू नक्की कोण, मुखे तुकी भयानक. फिरविसीत की हातात, शस्त्रे कशास. जेव्हा कोपता महाराज, गगनही जाई उणावत. वटारून डोळे भयानक, भिवविसी कशास. काळजो सर्वनाशक, स्पर्धा त्याच्याशी कशास. सांग तुझे रे मत, मजसी देवा. बोले मग तो अनंत, पुसतोस नामी कोण. कशास हे उग्ररूप, घेतले मी रे. समज तू मीच काळ, वाढतो मी संहार करण्यास.
चहू बाजूंनी मुखे पसरून जग करेन मी गिळंकृत. हाय हाय हे संकट मुखात तुझ्या रे सारे सैन्य. आळविले तर तू उलट अनिष्ट रूपे झालास प्रकट. उत्तरता त्यावर कठीण हिरमुसेल तो अर्जुन. श्रीकृष्ण बोले म्हणून दुसरी गोष्ट ही ऐक. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, माझं समाधान व्हावं, विश्वरूप मला पाहता यावं म्हणून मी विनवणी काय केली तर तू त्रैलोक्याचा संहारच करत सुटलास. देवा, अरे नक्की तू कोण आहेस? ही इतकी भयानक तुझी मुख का बरं आहेत? आणि हातामध्ये इतकी तीक्ष्ण शस्त्र तू कशासाठी फिरवतोयस? अहो महाराज, जेव्हा तुम्ही कोपता तेव्हा तुम्हाला गगनसुद्धा पुरत नाही, ते सुद्धा कमी पडेल असं वाटायला लागतं. आणि असे भयानक डोळे वटारून कशाला आम्हाला भीती घालताय? काळ जो सर्वनाशक आहे त्याच्याशी ही स्पर्धा कशासाठी? आता तुझं मत काय आहे ते देवा तू मला सांग. त्यावरती अनंत म्हणतात, आता तू विचारतोयस ना मी कोण आहे आणि हे उग्र रूप मी कशासाठी घेतलं, तर तू समज की मीच काळ आहे. हा संहार करण्यासाठी मीच वाढत जातो आणि चहूबाजूनी मुख पसरून अख्खं जग मी गिळंकृत करू शकतो. अरे देवा, हे संकट, तुझ्या मुखामध्ये सगळं काही सैन्य आलेलं आहे आणि तुला मी आळवणी करतोय तर उलट अनिष्ट रूपानेच तू प्रकट होतोयस. अर्जुन अत्यंत घाबरून म्हणतो. त्यावरती कठीण असं उत्तर दिलं तर अर्जुन हिरमुसून जाईल म्हणून श्रीकृष्ण म्हणतो, आणि अजूनही एक गोष्ट तू ऐक. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 446 ते 453. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 454 ते 461. संहार रूपी हे संकट पांडव तुम्ही त्या बाहेर. तेव्हा अर्जुनाने घाबरून सावरले स्वतःचे प्राण. मरणाचे ते थैमान सापडला त्यात अर्जुन. बसला सावध होऊन ऐकतसे ध्यान देऊन. बोले त्यावर तो देव, पांडव तुम्ही माझे म्हणून. सर्वांचा तुम्ही सोडून सिद्ध मी घेण्यास घास. प्रचंड विजेचा लोळ उठता घालता त्यात लोण्याचा गोळा. तसेच पाहिले समुखात माझ्या जगाला तू रे धनुर्धरा. तसेच समज तू निश्चित सारेच जाईल संपून. बोलणे सारे निरर्थक सैन्याचे या. हे जे सैन्य समुदाय
वीरवृत्तीने गुरगुरतात, यमाच्याही वर चढ, समजती हे हत्तींचे झुंड. बढाई मारती ते खुशाल, प्रतिसृष्टी करू स्थापन, मृत्यूलाही टाकू मारून, विश्वाचा भरूया घोट. पृथ्वी ही टाकू गिळून, आकाश पेटवू वरचे वर, बाणाने टाकू जखडून, वाऱ्यास या. एक नवीन अशी गोष्ट श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो की हे जे संहाररूपी संकट आहे ते तुमच्यासाठी नाही. तुम्ही पांडव आहात, त्याच्यामुळे तुम्ही यांच्यापासून लांब आहात. तेव्हा घाबरलेल्या अर्जुनाने स्वतःचे प्राण सावरले. मृत्यूचं ते थैमान ज्यात अर्जुनाला वाटलं होतं आपण सापडलो की काय, तो अतिशय सावध होऊन लक्ष देऊ लागला. त्यावर देव म्हणतात, तुम्ही पांडव माझे आहात, म्हणून तुम्हाला सोडून सर्वांचा घास घेण्यासाठी मी सिद्ध झालो आहे. प्रचंड विजेचा जो लोळ उठतो त्याच्यामध्ये जर लोण्याचा गोळा घातला तर त्याची जी अवस्था होईल तशीच अवस्था तू ह्या अख्ख्या जगाची माझ्या मुखामध्ये पाहिलीस, तर तू निश्चित समज की सगळं काही संपून जाईल. या सैन्याचं निरर्थक बोलणं आहे तेही सगळं आता संपत आलेलं आहे. हे जे सैन्याचे समुदाय आहेत ते अत्यंत वीरवृत्तीने गुरगुरतायत. यमाच्याही वरचढ असल्यासारखे ते हत्तींचे झुंड समजतायत आणि खुशाल बढाई मारतायत की आम्ही प्रतिसृष्टी निर्माण करू, मृत्यूलाही मारून टाकू, विश्वाचा घोट घेऊ, पृथ्वी गिळून टाकू, वरच्यावर आकाश पेटवून टाकू आणि या वाहणाऱ्या वाऱ्याला सुद्धा बाणांच्या बळाने जखडून टाकू. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 454 ते 461. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 462 ते 469. पराक्रमाचा करुणी माझ, मदावर झाले जे सैनिक स्वार, चतुरंग सैन्य संपदेवर, महाकाळाशी करती चुरस, शस्त्रांहूनही असती तीक्ष्ण, अग्निहूनही दाहक, काळकूटाहुनी मारक, शब्द त्यांचे समज जणू तू हे वीर, गंधर्व नगरीचे असती लोट, चित्रांची फळे रंगीत, पोकळ भेंडोळी नुसतीच, समज तू हा समुदाय, मृगजलाचा जणू आला पूर, अथवा कापडाचा साप, सजविलेले श्वापद गवत भरून, शिवाय त्यातले सामर्थ्य, ज्या योगे करती हालचाल, नष्ट केले ते मी मागेच,
मृत्तिकेचे ते वेताळ निर्जीव, बाहुल्या त्या खांबावरील हलविणारा तुटता दोर, कोणी कोठेही देता ढकलून, पडती त्या उलथून. तसाच सैन्याचा ह्या आकार, नष्ट करण्यान लागे वेळ. शहाणा हो अर्जुना म्हणून, उठ पाहू लवकर. विराटाच्या गायी चोरण्यास, मत्स्यदेशी येता कौरव. मोहनास्त्र घातले सरसकट, अर्जुना तू. अशा त्या प्रसंगास, विराट पुत्र तो घाबरट. हिसकावून वस्त्र केले नग्न, सर्वांना त्याने. ह्या सैन्याचं वर्णन करत असताना श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, स्वतःच्या पराक्रमाचा माज यांना झालेला आहे आणि जे सैनिक मदावरच स्वार झालेले आहेत, चतुरंग सैन्य संपदेवरती ते महाकाळाशी चुरस करू पाहतायत. शस्त्रांहूनही तीक्ष्ण, अग्नीहूनही दाहक आणि काळकुटाहूनही मारक असे त्यांचे शब्द आहेत. वीर अर्जुना, तू असं समज की जणू काही हे सर्व म्हणजे गंधर्व नगरीचे लोटच आहेत. चित्रांची रंगीत रंगीत फळं आहेत आणि नुसतेच पोकळ असे भेंडोळे आहेत. समज हा जर का समुदाय जणू काही मृगजलाला आलेला पूर आहे किंवा कापडाचा केलेला साप आहे. एखादं श्वापद मारून त्याच्यामध्ये गवत भरून जसा काही तो सजवलेला दिसतो, त्याप्रमाणे जणू काही हे सैन्य असं सजवून ठेवलेलं वाटतंय असं तू समज. त्यांच्यातलं जे सामर्थ्य आहे, ज्या योगे ते हालचाल करतायत, ते मी मागेच नष्ट करून टाकलेलं आहे. आता जणू काही ते मातीचे निर्जीव वेताळ असावेत तसेच उरले आहेत. एखाद्या खांबावरच्या बाहुल्या, त्यांना हलवणारा दोर तुटला की जो कोणी कुठेही ढकलून देईल तेव्हा त्या उलथ्या पालथ्याहून पडतील, तसंच हे सगळं सैन्य आता झालेलं आहे. ह्या सैन्याचा हा आकार नष्ट करायला वेळ लागणार नाही. म्हणूनच अर्जुना, आता शहाणा हो आणि लवकर उठ पाहू. अरे, विराटाच्या गायी चोरायच्या वेळेला जेव्हा कौरव मत्स्य देशात आले, त्यावेळेला तू सगळ्यांना मोहनास्त्र घातलं होतंस. त्याची एक छानशी गोष्ट आहे. कीचक वधावरून पांडव बहुतेक विराट नगरीतच असावेत असा दुर्योधनाला संशय येऊन त्यांनी अज्ञातवासात असतानाच पांडवांना ओळखून काढावं आणि पुन्हा वनवास करवावा या हेतूने विराटाची गोधने हरण करण्यासाठी मोठी मोहीम काढली. गोधनाचं हरण करून नेत असताना गोपांनी विराटाचा पुत्र ह्याला संरक्षण करण्यासाठी बोलावणं केलं. त्यावेळी राजपुत्र उत्तर हा आपली बहीण उत्तरा हिच्या महालात होता. उत्तरेला नृत्यकला शिकवणारी बृहन्नडा म्हणजे स्त्री वेशधारी अर्जुनच तिथे होता. मला सारथी असता तर मी यावेळी शत्रूला नामोहरम केलं असतं अशी बढाई उत्तराने मारली. त्यावेळी बृहन्नडा सारथ्य करण्यास तयार झाली. नाईलाजाने उत्तराला लढाईला जावं लागलं, पण प्रत्यक्ष शत्रूचं मोठं सैन्यबल पाहून तो घाबरला आणि मागे पळू लागला. तेव्हा अर्जुनाने त्याला परतवून आपणच शत्रूशी सामना दिला आणि शत्रू सैन्यावर मोहनास्त्र टाकून वस्त्रहरण करवले आणि उत्तराला मात्र फुकटचा विजय आणि कर्तृत्व मिळवून दिलं. तर अशा प्रसंगी घाबरट विराट पुत्राला तू सहकार्य केलंस. तेव्हा आता तू जागा हो, उठ आणि ह्या सैन्यावरती विजय मिळव. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 462 ते 469. धन्यवाद.